मुंबईहून येताना लहान सासूबाईने आणले होते खारी आणि टोस्ट. आता ते वरून ठेवायला डब्बा रिकामा नव्हता म्हणून मी टपामध्येच काढले आणि लगेच स्वयंपाकाला लागले. आज मला बनवायची होती भाकरी आणि मेथीची पातळ भाजी. आमच्या भाकरीमध्ये एक नवीन गोष्ट आहे माहिती आहे का, सगळ्या भाकरींपेक्षा वेगळी असते, कारण आमच्या भाकरीमध्ये आम्ही मीठ टाकून भाकऱ्या बनवतो. नंतर मग भाजी पण बनवून घेतली. पातळ मेथीची भाजी तर आमच्या इथं बनवतात, असंही मागटलं एका ब्लॉगमध्ये मी सांगितलंच होतं. स्वयंपाक सगळा उरकून घेतला आणि कामं काय पाठीमागटली संपत येत होय. आता आमच्या आई गेल्या होत्या गावाला, त्याच्यामुळे सगळ्या कामाचा लोड माझ्यावरच होता. आता तुम्ही म्हणता का आईला काम, सासूबाईला काम जावतीस का काय, पण तसं नाही. आता लहान लेकरू आहे, त्याला बघत बघत कामं करते. आई एखादं दुसरं काम करतात, कधी कपडे धुवून टाकतात, नंतर भांडे तरी घासतात. पण असं सगळं मला करायचं होतं आणि देवांशी आंघोळ आणखी बाकी होती. मग इकडं भरीतला मी वांगे टाकले होते हारामध्ये, ते पण काढले. थोडेसे काही जळाले होते, मग त्याचंच भरीत बनवलं आणि भांडे पण घासून आणले. संध्याकाळचा टाईम बघता बघता झाला. लगेचच अंगण झाडून फरशा पुसून घेतल्या आणि अंगणामध्ये आज सडाच मारला होता मी, कारण माशाच खूप बसायला लागल्या आता. मग नंतर लगेचच तिकडला पण घरामधल्या फरशी वगैरे पुसून घेतली. आणि ह्या पायऱ्या एवढ्या घाण होत्यात, सारखं सारखं मला धुवून घ्याव्या लागतात. आतून येताना आणले होते देवांशीसाठी ड्रेस, त्यातला एक ड्रेस घालून तो नाचतच होता, त्याला खूप आवडला होता आणि खरंच खूप छान ड्रेस आणले होते त्याच्यासाठी. मग नंतर नवरोबाने आणले होते 5-6 वाजता जाऊन ढाळ्या. नवरोबाला माझ्या वेडच लागले, सीझन आहे तोपर्यंत नुसत्या ढाळ्यावरच ताव मारतायत. संध्याकाळच्या जेवणाची पण वेळ झाली. आता मोठे सासरे वगैरे पण आलेले होते.